रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. आज कांदा कापणीचा दुसरा दिवस. आज कांदे कापण्यासाठी एक टोळी बोलावली होती. त्या टोळीमध्ये 10 लेबर आले होते आणि आपले 6 असे मिळून आज 16 जण शेतात कामासाठी होते. आणि हा दुसरा दिवस पुन्हा सुरू झाला. हातातली सुई, माती सगळं परिचयाचं पुन्हा हातात आलं. बायका हसत बोलत कांदे कापत बसल्या, पण हात मात्र थांबत नव्हते. या सगळ्या बायांनी कापलेले कांदे मी सगळे एका जागी गोळा करत होतो. दिवसभर आज मला हेच काम होतं. कांदा कापताना फक्त देठ कापत नाहीत तर चिंताही थोड्या थोड्या कमी होत जातात. दुपार होत जाते, सूर्य डोक्यावर येतो, पण कामाचा वेग कधीही कमी होत नाही. कालचा कांदा मार्केटमध्ये चांगल्या भावात गेला होता. आता हे कांदे कापून 2 दिवस सुकवायचे होते आणि मग तेही भरायचे होते. आता याला पुढे कसा भाव मिळतोय ते काय आपल्याला माहीत नाही. शेती शिकवते, काल केलेली मेहनत आज उपयोगी पडते आणि आजची मेहनत उद्याची आशा बनते. दिवसभर कांदे उचलून उचलून मलाही कंटाळा यायचा, म्हणून थोड्या वेळ मी पण आराम करत बसायचो. मामा आणि मामी दुपारी घरी आले होते. त्यांनी रानात येताना चहा करून आणला होता. सगळ्यांनी चहा घेतला आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. मामींनी कांदे कापायला सुरुवात केली होती, तर इकडे पप्पा, मम्मी आणि मामा पाठीने कांदा झाकून घेत होते. ऊन कमी झालं, सावली वाढली, संध्याकाळ झाली. आजची कापणी इथेच थांबली. आजचं काम संपलं आणि सगळे शांतपणे घरी निघालो. शेती एवढंच शिकवते, मेहनत एकट्याची नसते, ती सगळ्यांनी मिळून करायची असते.